आले तुम्ही की खायला आणू तुम्हाला? खायला नको, जेवायलाच वाढ. जा, येतो मी डायनिंग टेबल. 80च्या स्पीडने जातो, 100च्या स्पीडने जेवण वाढून आणतो. अरे हाय का कोणाच्या दम असेल दम तर करून दाखवू अष्टंट. जो कोणी अष्टंट करेल ना 50,000 जिंकेल. स्वतःच्या कष्टांनी घाम गाळून मेहनत करून कधी पैसे कमवलेच नाहीयेत ना. तुला गिफ्ट द्यायचंय ना मला, पण ह्या पैशातून स्वतः मेहनत करून तुझ्या कष्टाच्या कमाईतून मला गिफ्ट आहे. सुमन, हे सुमन, अरे काय बहिरी झाली का काय तू? सुमन, अरे काय फराळ बिराळ आहे का नाही माझ्यासाठी? का तुम्ही माय लेकींनी पार सुपडा साफ केला सगळा? घ्या, हे कोणी ठेवलं इथं तायडी पण ना. आणि आमचं काही शेळीचं तोंड आहे का सारखं आपलं चरतच बसायला? काय बोलताय? हे काय नुसत्या चकल्या चिवडा, बाकीचं कुठे आहे? आला बाजाराला चाललो होतो तेव्हा एवढी मोठी लिस्ट करून दिलीच माझ्या जवळ, आणि इथं आम्हाला टेस्ट करायला एक पदार्थ नाही. अरे 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 सगळं वेस्टेज गेलं रे, वेस्टेज. काही वेस्टेज झालेलं नाहीये. जावयांना बोलवलं ना घरी, दिवाळीत जमलं नाही म्हणून ती येणार आहेत आता. दोघींचा पण पहिलंच दिवाळीचं नाही ना, मग त्यांना नको का द्यायला फराळ? अरे हा द्या द्या, सगळं जावयांनाच द्या. माझं ना नशीबच खोट. जावई येत ना ते आपले. जावई काय ग? कधी बी माझ्या समोर आली का तुझं एकच जप चालू असतो, जावई जावई जावई. काय काय ती नुसती आपली चिडचिड चिडचिड चिडचिड. हे बेअक्कल, हे असलं मनातल्या मनात काय फुटफुटती का तोंडाल्या तोंडात? आवडत नाही मला माहिती आहे ना तुला. काय हे असं डोळे वाटारून काय बघते मोठे मोठे डोळे करून? हे असं जर का परत बघितलं ना तर ते डोळे बाहेर काढीन, पार्सल करीन, दिन तुझ्या आईबापाकडे पाठवून. कळलं का? काय आता माझ्या नुसतं तोंडाकडे बघत बसू नको. छान, मला सगळा टायमाचं वेस्ट चाललंय माझं नुसतं. हा चकली चिवडा आमच्या नशिबात तेवढंच आहे. धनाजीराव, तुम्ही नुसतं कमवा आणि खाऊ घाला जावयाला. कोण आहे? जरा फराळ तरी धड करू द्या शांततेने. आलो आलो. कोणाचा जीव चाललाय काय माहित? हा अरे काय वेळ काळ का? नमस्कार साहेब, मामा जालिंदर कुरबेट्टी. साक्षात तुम्ही स्वतः? काय झालं? नाही असं एकदम अचानक आलात म्हणून म्हणलं. कामच तसं होतं. चला गरमागरम जेवण तयार आहे. वाफा निघताय मस्त पैकी. हात लागला ना तरी भाजल. काही थंड वगैरे पण लागेल का तुम्हाला? काही ताक वगैरे, कोल्ड्रिंक? थंड नाही, गरम. हा आहे ना, मस्त की गरमागरम जेवण केलं. जेवण नाही, आग. आग आहे का? आग आग असेल तर पटकन घेऊन ये जा. हा ते जा. आग 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 काय? आग आग काय? आग म्हणजे आग. आता म्हणजे काय करतोयस? आग रे गोंडस. गोंडस तुला नुसतंच वाढलायस, मेंदू कधी वाढणार काय माहिती? गोंडस दुपारती पेटवतो की नाहीस तू? त्याच्यात काय असतं? निखा विस्तव माहितीये का तुला? विस्तव तो घेऊन ये जा. हा पण त्याचं आता काय काम पाहिजे?
त्याला हात लावून बघायचंय मला. हात लावून बघायचाय त्याच्या दादा? नाही नाही, अहो माझी आजी सांगायची मला की आग, पाणी आणि वीज यांच्यासोबत कधी खेळायचं नसतं, नाहीतर. होय काय? मस्ती नाही करायची? नाही. मग काय तुझ्यासोबत करू? काय झालं? काय जोक केला मी? चल सांगितलं तेवढं कर, विस्त घेऊन ये जा. आता जातोस का? माईसाहेब, अहो धन्य झालो आम्ही. या गरीबावर लय मोठे उपकार झाले तुमचे. खरंच शपथ सांगतो तुम्हाला, तुम्ही खरंच रमावतीची आई आहेत. मी तुमच्याशी त्या जमिनीबद्दल बोललो काय, आणि तुम्ही लगेच ती जमीन माझ्या नावावर केली बी काय. म्हणजे काय, मला तर समजा असं स्वप्नात असले होणीच वाट राहिले. काय सांगू तू. माईसाहेब पाय द्या, तुमचे पाय द्या. मला तुमच्या पायावर डोकं टेकून साष्टांग नमस्कार घालायचंय. साहेब धनाजी काय काय लांब बसायचं. वय साहेब, खरंच म्हणजे तुमचे पाय धुवून त्याचं पाणी प्यावं असं लय भारी काम केलंय तुम्ही. जालिंदर मामा, तुम्ही तर लयच मोठी खुशखबर घेऊनच आलात माझ्याकडं. ठीक आहे असू द्या. साहेब, तुमचे हे उपकार मी उभ्या जन्मात विसरायचो नाही बघा. आत्ता बोलताय इसरणार नाही, पण वेळ आली की बरोबर इसराल. अहो नाही अहो काहीतरीच काय बोलता साहेब. मी आणि इसरण कसं शक्य आहे? मी इसरणं शक्यच नाही. हो ना, आम्ही आहोत की. आम्ही तुमच्या मनावर करून देऊ. पण तरी पण इसरलात तर पुरून उरू हे ध्यानात ठेवायचं. हा हे तर आहेच, पण नाही असं होणार नाही. असं माझं स्वप्न सुद्धा असं वाटणार नाही कधी. हे विसरणं शक्यच नाही साहेब. अहो खर तर ही जमीन तुम्ही माझ्या नावावर करून आहे ना, माझा उद्धारच केलाय. साहेब तुम्हाला खरं सांगतो शपथ, ह्या जन्मातच काय, अहो पुढच्या 7 जन्म सुद्धा ही तुम्ही केलेली कृपा मी विसरणारच नाही. शक्यच नाही विसरणं. तुझ्यावर कृपा करणारे पण आम्हीच आहोत आणि कोपणारे पण आम्हीच असू, हे विसरायचं नाही. म्हणजे आत्ता बोलतोय ते पण मनावर चांगलंच करून घ्यायचं. चल येऊ का साहेब? मामासाहेब येतो ना, येतो साहेब, येतो साहेब. चला. माई, तुम्ही हा निर्णय घेतलाय म्हणजे यामागे काहीतरी विचार केलाच असेल. पण हा धनाजी आहे ना, दुतोंड्या नाग आहे. हा कधी फणा बाहेर काढल, कधी दिशा बदलल ना, काहीच सांगता येत नाही. विश्वास ठेवायच्या लायकीचा नाही हा माणूस. लई नालायक आहे. जालिंदर, आम्हाला चांगलंच माहिती आहे फणा काढलेल्या नागाला कसं ठेचायचं ते. तुम्ही काळजी करू नका. यायचं का आम्ही? नाही, मोठमोठ्या मिटिंगा सुरू आहेत तुमच्या, म्हणून म्हटलं आपल्यामुळे येत ते नको, नाही का? ते बाहेरून विचारायचं असतं, आत येऊन नाही बोलायचं. आता आलाच आहात तर बोला. नाही, आम्हाला दिसतंय तुम्ही खूपच बिझी आहे. मोठमोठ्या डील सुरू आहेत तुमच्या. या मोठमोठ्या डील मध्ये आमची छोटीशी डील लक्षात राहील ना तुमच्या? जावई,
वय झालं असलं तरी आमची बुद्धी एकदम शार्प आहे. एक एक वाक्य तंतोतंत लक्षात राहतं आमच्या. नाही कसं आहे, या बंगल्यातलं वारं या घरात काय घडतंय याचा अंदाज देऊन जात, म्हणून म्हटले. पोलिसांशी मैत्री करू नये, पोलिसांशी वैर करू नये, हे जे आम्ही बोलतो ना एकदम बरोबर आहे. जासूसी केलीच ना तुम्ही. जिथं फायद्याच्या गोष्टी तिथं हे रंजित गोष्टी, तुम्हाला तर माहितच आहे. या आम्ही केलं, पण कशासाठी केलं त्यामागं आमचा काय विचार होता हे तुम्हाला माहित नाही. काही म्हणणं आहे का त्यावर? चचे, आमचं काय म्हणणं असेल? आता तुम्ही केलंय म्हणजे काहीतरी विचार करूनच केला असेल नाही? आणि आम्ही विचारणारे कोण? कोणीच नाही. असं येतो. हो हो अगं रेशू, माझं खरंच लक्ष नव्हतं. असं काहीही नाही. चला, माझं नशीबच उघडलं. धनाजीराव, तुम्ही आता श्रीमंत होणार. जमीन माझ्या नावावर झाली एकदाची. वैदेही, पप्पा. बाळा, अग रेशू एक मिनिट, मी करते तुला. पप्पा. वैदेही, कशी आहेस बाळा तू? बरं झालं भेटलीस. पप्पा तुम्ही कधी आलात? काय काही सांगितलंच नाही. आई पण काही बोलली नाही. सुमन ना, अगं बिचारीला किती कामं असते दिवसभर घरामध्ये. सगळेच कामं तिला काय सांगत बसायचे. आणि माझं काम कसं असतं तुला तर चांगलंच माहितीये. माई साहेबांना भेटायला आलो होतो. माई साहेबांना? हा. काही महत्वाचं काम होतं का? महत्वाचं म्हणजे आनंदाचंच काम. एकदम जमिनीचं, म्हणजे माझे जमिनीचा व्यवहार करतो ना मी, एजंट आहे नाही का. त्यामुळं रोज वेगवेगळ्या लोकांशी, मोठ्या मोठ्या लोकांशी डील करावं लागत तुम्हाला. मग अशा टायमाला कोणाचा तरी सल्ला घ्यायला पाहिजे ना आपण. माई साहेबांचं म्हणजे काय बरं, त्यांचा सल्ला घ्यायला आलो होतो मी. बर, तू कशी आहेस बाळा? आनंदात राहा. बरी. तुमची तब्येत कशी आहे? बरी आहे. आणि ताई, आई? अगं तू मात्र आहे ना वैदेही बाळा, तू लय आनंदात राहा. हा, एकदम मस्त राहायचं. घरामध्ये आहे ना सगळ्या मोठ्या लोकांचा मान राखून बोलत जाय बरं. कोणाला बी उलट बोलू नको. घरातली माणसं खरंच लईच चांगली आहेत, लईच मस्त आहे त्या घरातली माणसं. म्हणजे मला तर म्हणजे वैदेही बाळा, अगं तुझ्या पायानं लक्ष्मीच आली. त्यामुळं आता तुझं आणि माझं दोघांचं बी आयुष्य बदलून जाणार, एकदम भारी होणार आपलं आयुष्य. अरे म्हणूनच तर तू ह्या घरात पडलीस. सुखात राहा, आनंदात राहा, मज्जा करा. पप्पा, मला कळत नाहीये नक्की काय बोलताय तुम्ही. आयुष्य बदलणार म्हणजे? अगं ते म्हणजे काय, मी आज लईच खुश आहे, लय आनंदात आहे मी. त्यामुळे बोललो असं काय ते बर. चल तू सुखात राहा बाळा. चल मी निघतो, मला लय गडबड आहे. हे काय काम? आलास? हा, हे काय करतोस ते? इकडे 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 इकडे. असं का बघताय तुम्ही याच्याकडे?
काय करताय तुम्ही? कोणताच कशाला ओरडतोस हा? कपाट डिस्टर्ब नको करूस. इकडे धर असा. गोंडस, तुला काय दिवसाची थंडी वाजायला लागली? नाही. कशाला तडतडतोयस? केवढं घट पकड, दोन्ही हाताने पकड. हा घट्ट पकड, हलू नको आता. भाजते किती? भाजणारच ना. मग मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्या आजीने सांगितलंय आगीशी कळलं. आजी सांगायची पाण्याची ह्याची. तू लई बोलतस वाटत नाही का तुला? हा मला घेऊन येतो. काही गरज नाहीये, एवढं काय झालेलं नाहीये. लईच भाजते की, म्हणजे तिकडे ह्याच्यापेक्षा जास्त आग असेल. बघू, जो होगा देखा जाएगा. होगा देखा जाएगा. तिकडं काय त्याच्याता? काय करणार आहे नेमकं तुम्ही? गोंडस, तू काय सापाच्या कानाचा आहेस का रे? एवढं हळू बोललो मी तरी ऐकू गेलं तुला? काय दात काढायला काय झालं? सापाला कुठे कान असतो? त्याला कुठं ऐकू येतं? अरे ये मन आहे ती. स्वतःच्या अंगावर पाडून घेशील तो. पण तुम्ही सांगितलं नाही त्याच्याला नेमकं तुम्ही काय करणार आहे? आगीशी खेळ नाही ना? माझी आजी सांगते बर का, पाण्याशी आगीशी. गोंडस काही काय बोलतोस? कोण सांगितलं तुला? हा काही बोलतोस? हा लई टाइमपास करायला लागला तू. घेऊन जा सगळं, जा घेऊन जा ते. चल जा पळ. एवढा दूर का करून ठेवलाय? धूप लावलं होतं का कोणी? धूप हे आपला गोंडस ते धूप लावतो ना, ते घेऊन आला होता तो. मी विचारत होतो, मला कळलंच नाही ते. एवढं कसला विचारत होतास? विचार म्हणजे तसा काही विचार नाही, असा आपला साधा असा विचार चालू होता. बरं, विचार करून झाला असेल तर बोलू शकतो का आपण? तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. ओ कोष्टी, तुम्ही काय पण काय बोलताय? मला 100% गॅरंटी माई असं काहीच नाही करणार म्हणून. तुमच्याच ऐकण्यात काहीतरी चूक झाली असणार आहे. ओ कारभारीन बाई, आम्ही ऐकून बी आलोय आणि सासूबाईंना ऐकून बी आलोय. इशारा देऊन आलोय त्यासनी. पण हे कसं शक्य आहे? मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंय. माई मला असं म्हणत होती की मी हे सगळं माझ्या लेकरांसाठी करते, आणि मग कसं काय? तुम्हाला हजारदा सांगितले, उडत्या बातम्यांवर विश्वास ठेवत जाऊ नका. वाऱ्यासारखे असतात, कधी दिशा बदलतील ना सांगता येत नाही. माईला मी जेवढे ओळखते ना, मला माहितीये माई असं स्वतःचं घर रिकामं करून लोकांचं घर भरणार नाही. नक्कीच तुमच्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असणार आहे. हो कारभारीन बाई, आता कसं सांगू तुम्हाला? तुम्ही ती माकडिणीची गोष्ट ऐकली का, जी पिलांना पाण्यात घेऊन जाते? जेव्हा पाणी वाढायला लागतं तेव्हा ती पिलांना कमरेवर घेते, मग खांद्यावर घेते, मग डोक्यावर घेते, आणि नाकातोंडात पाणी जायला लागलं की काय करते? पिलांना पायाखाली घेते. तसं झालंय तुमचं. सासूबाईंनी आधी तुम्हाला खांद्यावर घेतलंय, डोक्यावर घेतलंय, आणि आता पायाखाली. गोष्टी तुम्ही लय बोलताय. नवरा म्हणून तुमचं ऐकून घेते सगळं. दुसरं कोण असलं असतं तर उभा चिरला असता. कारभारीन बाई, हे चांगलं आहे बरं का तुमचं कारभारीन बाई. म्हणजे तुम्ही ही सगळी फायरिंग फक्त आमच्या समोरच करताय. तुमच्यात हिंमत असेल का नाही तर ही फायरिंग सासूबाईंसमोर करून दाखवा. जा. घाबरते का काय?
पण गोष्टी तुम्हाला सांगते, मला अजून पण विश्वास बसत नाही की माईनी हे सगळं असं केलंय म्हणून. तिने माझा घात केलाय. अहो रमावती, हे इथे एका क्षणात हात दिला जातो आणि दुसऱ्या क्षणाला घात केला बी जातो. आणि या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे सासूबाईंच्या तळ हाताचं खेळ आहे. त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही. हो, पण माझ्या कानाने ऐकलं होतं की माई मामांना असं म्हणाले की हे सगळं मी माझ्या लेकरांसाठी करतेय. आम्ही बी आमच्या डोळ्यांनी बघितले त्या जगतापाला सासूबाईंच्या पायाशी लोळण घालताना, आभार प्रदर्शन करताना. म्हणजे तो 1.5 दमडीचा माणूस इथं आला आणि माईनी माझ्या वाट्याची जमीन त्याला दिली. बास झालं, लई झालं. आता मी गप्प बसणार नाही. एवढे दिवस गप्प बसले, आता नाही. आता मी माईला जाब विचारल्याशिवाय गप्प बसणारच नाहीये. हो कारभारीन बाई, आता कुठं जात आहे? आता ती वेळ नाही ना भांडायची. हे बघा गोष्टी माझं लई डोकं हल्ले. तुम्ही मला थांबवू नका. सोडा तुम्ही मला सोडा तुम्ही. आता मला कुणीच नाही थांबवू शकत. सरका तुम्ही. आओ सासूबाई, आमचं मिसाईल तुमच्याकडे सोडलंय. दरवाजा उघडा ठेवा. बोला, काय बोलायचं होतं? पप्पा आले होते भेटायला. एजंट सासरे इकडे आले होते? कधी? आणि भेटले का नाहीत? हा, थांबवायचं ना. चंद्रावर नाही राहत ते, इकडे रमावतीतच राहतात. नाही, ते चंद्रावर राहत नाहीत, पण चंद्र कसं रोज रोज दिसतो. एजंट सासरे रोज रोज दिसत नाहीत ना, म्हणून म्हणलं भेटले का नाहीत. एक सेकंड, तू उगाच हा आ म्हणू नकोस. आता ते इकडे आले आणि तुला भेटले नाही हे तर शक्यच नाही. म्हणूनच तुला विचारायला आले मी, नक्की का आले होते ते इकडे. माई साहेबांकडे काम होतं म्हणे. काय झालंय नक्की? काय झालंय म्हणजे? अहो मी इकडं, माई तिकडं. माईंसमोर काय झालंय मला कसं कळणार? हा, अहो मला आत्ता कळतंय की एजंट सासरे आले होते आणि गेले पण. मला पण जाता जाताच भेटले. याच्या आधी काही कळवलंही नव्हतं. ते नक्की काय बोलत होते हेही कळलं नाही. लक्ष्मीच्या पावलांनी आली आहेस, आयुष्य बदलणार आहे. हे बघ, तू प्लीज मला सांग ते का आले होते नक्की. अहो मला खरंच माहित नाहीये. अहो तास झालं मी इथं खोलीत आहे, जागचं हल्लेलं नाही अजून. आणि तिकडं माईंचं आणि एजंट सासऱ्यांचं काय बोलणं झालं हे मला कसं कळणार? तुला तरी का विचारते मी? तुला माहित असेल तरी तू सांगणार नाहीस मला. एक मिनिट, तुम्हीच मध्येच येऊन मला विचारायला लागलं काय? आता मला माहित नाही तर कसं करू मी? खोटं बोलू का आता? खोटं बोलू का आता? म्हणजे एरवी तू खोटं बोलतच नाहीस. म्हणजे मी, एक मिनिट, मी खोटं ऐक ना, तुला नाही सांगायचं ना, तू नको सांगूस. खरंच माझं चुकलं, मी तुला विचारायला आले, ह्या पुढे नाही विचारणार. बस. अहो हे बघा, मी अहो ऐका माझं. असं यांचं हे सगळं असं सुरू राहिलं ना, एक दिवस ते भगवे कपडे घालून मला हिमालयात जाऊन विद्या पण शिकून घ्यावी लागेल. आता नाही माहित तर कसं सांगू यांना काय? तर या सगळं बोलतात आणि नंतर म्हणतात मला काय बोलायचं नाही म्हणून. रमावतीच्या आईला घरच्यांपेक्षा बाहेरच्यांचा लय पुळकायला लागलाय नाही का? कोणाचाही पुळका आला नाही आम्हाला आणि कोणालाही आपलं केलं नाही. चाले, हा असा दिखावा करायचा असेल ना तर तुझ्या नवऱ्याची बदली आदिवासी पाड्यात करतो. तिकडे जाऊन काय तो भोकाड पासर. काय पण म्हणा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तू काही बदलणार नाहीस. मी नाही बदलले ना तेच चांगले, पण तू बदललीस. बरोबर ऐन टायमाला पलटी खाल्लीस. शाले तोंड सांभाळ. शाले तोंड सांभाळ. शाले हे करू नको, शाले ते करू नको. तुझी सगळी बंधनं ना फक्त मला आहेत. माई 3 पोर आहेत तुला, पण तुझं ना फक्त आणि फक्त तेजावरच प्रेम आहे, बाकी कुणावरच नाही. तुझ्या म्हातारपणाला तो सांभाळणार आहे ना तुला. आमचं काय, आम्ही परक्या घरच्या झालो आता.
तुझा माझ्यावर कधी विश्वास नव्हता आणि नाहीये. शाले, विश्वासाची भाषा ना तू तरी करू नकोस. आणि तो असा मागून मिळत नाही, कमवावा लागतो. आता राहिला प्रश्न नात्याचा, तर आमचं आमच्या तिन्ही लेकरांवर सारखंच प्रेम आहे. हे असं सारखं रमावतीची आई रमावतीची आई बोलून बोलून गिधडासारखं टोचत असतेस ना. आज तुला सांगतोय आम्ही रमावतीची आई नंतर आधी आमच्या लेकरांची आई आहोत. आम्हाला आमच्या तिन्ही लेकरांची काळजी आहे बाळा. तू आता असले इमोशनल गेम खेळणार आहेस का माझ्यासोबत? एवढंच तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला माझी माया आहे, काळजी आहे ना, तर मग माझ्या वाट्याची जमीन तू त्या वैदेहीच्या बापाच्या पदरात का टाकलीस? हा, कोण आहे तो माणूस? अगं आपल्या उमऱ्या पुजायची सुद्धा लायकी नाहीये माहितीची, त्याची तू चांदी केलीस. आणि लेखीच्या पदरात काय टाकलंस? खोटारडेपणा. बर, केलं आम्ही. तू म्हणते तसं केलं आम्ही. अगं पण का केलं, कशासाठी केलं, त्यामागे आमचा काय विचार होता ते तर लक्षात घे. अगं तुझ्यासाठी काही वेगळ्या योजना केल्यात आम्ही. योजना मला कंटाळा आलाय तुझ्या योजनांचा. शाले, अगं त्या जमिनीच्या एवढ्याशा तुकड्यासाठी तू तुझ्या आईशी भांडतेस. काय करणार आहेस ती जागा घेऊन? महाल बांधणार आहेस तिकडं? कशाला पाहिजे? कधी ना कधी ती जागा हायवे मध्ये जाणार, मग कशाला पाहिजे? हे बघ, आम्ही ना तुझ्यासाठी त्याच्याहून मोठं आणि काहीतरी चांगला विचार करतोय. आली काहीतरी मोठं देणारी. अगं एवढूसा जमिनीचा तुकडा मागितला होता मी तुला, तो नाही देता आला आणि काहीतरी मोठं देणार म्हणतेस? माई, तुला ना फक्त मोठे मोठे शब्द देता येतात. पण एक लक्षात ठेव, मी काय कुठल्या पक्षाची कार्यकर्ती नाहीये, कुणाचा चमचा नाहीये मी की तू मला वायदे करशील. तुझी लेक आहे मी. घरातली माणसं राजकारणात असावी, पण घरात राजकारण नसावं. तू नेमकं तेच शाले, शाले, अगं आम्ही काय मुद्दाम करतोय का? हे त्या धनाजीला जपणं आमच्यासाठी गरजेचं आहे. हे बरं, घरच्यांना मारायचं आणि बाहेरच्यांना तारायचं. एक वेळ घरची माणसं उघडी पडली ना तरी चालतील, पण बाहेरची नागडी राहता कामा नये. चांगलं राजकारण आहे माई तुझं, चांगलं राजकारण आहे. उगाच नाही तुला रमावतीची आई म्हणत. तुला ना घरच्या माणसांपेक्षा बाहेरची माणसं जास्त महत्वाची वाटायला लागली. अगं कोण तो धनाजीराव? त्याचं मन जपत बसलीस तू, आणि पोटच्या लेकी तर तुला काहीच पडलेलं नाही. 1.5 दमडीचा तो माणूस, काय लायकी आहे त्याची सांग ना? उकिरड्यावरची घाण आहे घाण. एकतर तू त्याची पोरगी घरात सून म्हणून आणलीस आणि वर त्याचीच भर करत सुटलीस. 9 महिने पोटात वाढवलेल्या पोरीचं तुला काहीच नाही है ना? माझा ना विश्वासच नाहीये तुझ्यावर. शाले, ऐकून घेतोय म्हणून जास्त बोलायचं नाही या, तर नरड दाबून मारून टाकू. आवाज बांध. मार ना तुम्हाला, मार. अगं मार ना, मार की मार. तेवढंच बाकी राहिलंय आता. असं पण जगून काय फायदाच नाहीये. जिला आई आई म्हणत आले ना, तिला लेकीचं काय पडलेलंच नाहीये. देवा, आपलंच रक्त आपल्यावर उलटेल असं कधी वाटलं नव्हतं आम्हाला. तेच, आपलंच रक्त आपल्यावर उलटतंय हे मला सुद्धा आत्ताच कळलंय माई. तू ना फक्त तुझ्या लेकाचा आणि सोनेचा विचार केलायस. मला पाण्यात बघितलंयस तू माई. त्या वैदेहीमुळं तू मला पाण्यात बघितलंयस. ती वैदेही 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 वैदेही. आता तू बघ की त्या वैदेहीची कशी वाट वाटते ते. माझ्या घरातून स्वतःच्या बापाचं घर भरती काय? हा, आता बघच तुम्ही काय करते ते.
तू जरी मला स्वतःची लेक मानत नसशील ना, तरी मी तुला आई मानते. तुझी लेक आहे मी. मला चांगलं माहिती आहे कोणाची कशी जिरवायची ते. जोवर मी तिची वाट लावत नाही ना, तोवर मी माझे केस बांधणार नाही. तू बघशील आता माझं बदललेलं रूप. हे सगळं झालंय ना, ते तुझ्यामुळे झालंय. ह्या शलाकाचा शब्द लक्षात ठेवायचा. मी तुला तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्पा बसणार नाही. आजपासून उलटी गिनती करायला सुरुवात करायची. दिवस मोजायला लागायचा. मी काय केलंय? काहीच बोललं नाहीये मी यांना. ह्या सगळ्या मक्तेदारांना खरंच सायकॅट्रिस्टची गरज आहे. यांना कशाला वर्ष संपलं की मीच जाणार आहे विपश्यनेला. तुला गिफ्ट द्यायचं आहे ना मला, स्व कमाईने. माई साहेबांचं नाव कुठेही न वापरता जर माझ्यासाठी गिफ्ट आणलंच ना, मी ते नक्की घेईन. अंगाला आग लावून घ्यायची आणि डायरेक्ट खाली नदी उडी मारायची. जो कोणी स्टंट करेल ना 50,000 जिंकेल. अरे अक्का गोला बदन में शोला. अरे हाय का कोणाच्या दम? ओ दादा हाय तुमच्या दम? तिकडं तिकडं विहीर झाली. ही जोखीम उचलायला गेलो तर अंगलट पण येऊ शकतं. नाही उचल तर वैद्यांना गिफ्ट कसं देणार? पाडव्याचं गिफ्ट तर द्यावंच लागेल ना. एक तर माझ्याकडे काही काम नाही आणि दुसरं हे त्यांना स्वकष्टाचं गिफ्ट हवंय. तर पर्याय एकच उरलाय आणि तो म्हणजे हाच. एक मिनिट, एवढा काय विचार करतोय? हान की बुडी माझ्या पहिल्या नजरेतलं प्रेम आहे. जीव अडकलाय माझा त्यांच्यात. त्यांच्यासाठी मी जीव पण द्यायला तयार आहे. ठरलं, आता माघार नाही. माझ्या प्रेमासाठी मी अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे.